नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत हरियाणा राज्यातील एक घटना. गुरुग्राम शहराच्या भागामध्ये झोपडपट्टी भागात राहणारा अमन हा मूळचा बिहारमधील सहरसा या जिल्ह्यातील होता. त्याचे वय 24 वर्ष. त्याने त्याच भागातून एक तरुणी सोबत पळून आणली होती. तिचे नाव सुनीता. सुरुवातीला हे दोघे एकमेकावर प्रेम करत होते, पण त्यांच्या लग्नाला त्यांच्या घरच्याकडून त्यांनी ते गाव सुटले आणि या अकबर गावामध्ये एकत्र येऊन राहू लागले. लग्न न करता ते दोघेही एकमेकावर प्रेमाचा वर्षा करत होते. पण केवळ शरीराने जीवन जगता येत नाही, त्यासाठी उदरनिर्वाहासाठी काहीतरी काम करावे लागते. पण या दोघांकडेही कोणतेही काम नव्हते, ना कोणता अनुभव होता. अमनकडे कोणतेही कायमस्वरूपी काम नव्हते, त्यामुळे तो मजुरी करत असे. मात्र अमनला कष्टाचे काम नको होते, त्यामुळे तो बहुतेक वेळी घरीच असत. घरी असल्यामुळे मुलाला काय खायचे हा प्रश्न होता. त्यामुळे पोटासाठी चालवण्यासाठी सुनीता ही घराबाहेर पडली. ती लोकांच्या घरामध्ये जाऊन साफसफाईचे काम करून पैसे कमावत होती. दिवसभर राबून यायचे आणि घरात आल्यानंतर अमनला करून खायला घालायचे. हेच आता सुनीताचे काम झाले होते. त्यातच अमन हा सुनीता घरी आल्यानंतर तो तिच्याशी चाळे करायला लागायचा. त्याच्या या वागण्याने सुनीता ही फार वैतागून गेली होती, पण तिचा काही इलाज चालत नव्हता. याच दरम्यान तिच्या आयुष्यात सोनू नावाचा तरुण आला. सोनू हा त्या झोपडपट्टी भागात काही नवीन नव्हता, तो आधीपासूनच तेथे राहत होता. सोनू हा लोकांमध्ये मिसळणारा, प्रत्येकाशी पटकन ओळख करून घेणारा, सगळ्यांना मदत करणारा असा त्याचा स्वभाव होता. एकदा पाण्याच्या टँकरवर लागलेल्या रांगेत सुनीता व सोनू हिची ओळख झाली. सोनू हा 25च्या आतील तरुण होता. त्याने सुनीताशी जवळीक वाढवली. सुनीता ही काम करण्यासाठी घराबाहेर पडली की त्या दोघांची भेट व्हायची. दोघांचं बोलणं, हसणं हे रोजचं झालं होतं. या दोघांच्या बोलण्यातून सुनीताने आपलं मन सोनू समोर मोकळं केलं. ती सोनूला म्हणाली की मी अमन सोबत माझे घर सोडून सुख केली व इथे आलो, असे ती सोनूला म्हणाली. तेव्हा सोनूने तिला आधार दिला. सगळे काही ठीक होईल, काळजी करू नको, असे तो तिला म्हणाला. हळूहळू त्या दोघांत इतकी जवळीक वाढली की त्या दोघांना एकमेकाशिवाय चैनच पडेना. दोघांच्याही जीवाची घालमेल होऊ लागली. तेव्हा त्याने तिच्यासमोर आपल्या प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. सुनीता हे ऐकून हरकून गेली, आनंदून गेली. नाही म्हटले तरी तिने अमनशी काही लग्न केले नव्हते, त्यामुळे तिने सोनूला होकार दिला. सोनूलाही तेच पाहिजे होते आणि त्याने तिला एका क्षणी सुनीताला आपल्या मिठीत घेतले. किती झाले तरी परपुरुषाच्या त्या स्पर्शाने सुनीता ही शहारली, संकोचली. तिने अंग चोरून घेतले. त्याने तिच्या हनवटीला धरून चेहरा वर केला. ती लाजली व त्याने तिच्या ओठावर ओठ टेकवले व वेगाने तो तिचे चुंबन घेऊ लागला. तिच्याही उत्तेजना वाढल्या होत्या. तिनेही त्याला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. मग कशाचेही बंधन उरले नाही. दोन तरुण शरीर एकमेकाला घासू लागली. उत्तेजना वाढत गेल्या. त्या खोलीत भर दिवसा कामवासनेचा ज्वर पसरला होता. पाहता पाहता दोघेही विवस्त्र होऊन शरीर सुखाचा आनंद लुटू लागले. अमनला दगा देऊन सुनीताने सोनूशी सूत जुळवले होते. सोनूलाही तिच्याकडून मिळालेले शरीर सुख अविस्मरणीय वाटू लागले होते. त्यानंतर त्या दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. वेळ मिळेल तसा तो तिच्याशी शरीर संबंध. सुनीताही वर सोनूशी तासनतास त्याच्याशी हसत बोलत असे.
तो आवाज अमनच्या कानावर पडला तेव्हा अमन हा भुसकळ्यात पडला. आपल्यावर प्रेम करणारी सुनीता आपल्या सोबत असताना चिडचिड करते, मग हसून कोणाशी बोलते हे त्याला काही सुचत नव्हते. त्याला सुनीताच्या वागण्यात बदल जाणवायला लागला होता आणि एके दिवशी त्याने तिच्यावर लक्ष ठेवले. सुनीता ही सोनूशी फोनवर बोलत असताना तो तिच्या समोर जाऊन उभा राहिला. त्यामुळे ती फोनवर बोलताना अचानक शांत झाली होती. जणू काही ती त्याच्यापासून काहीतरी लपवत होती. त्याच क्षणी त्याच्या मनात सुनीताविषयी संशयाची ठिणगी पडली. अमन हा सगळे समजून चुकला होता. त्याच्या मनात सुनीताविषयी राग आणि विश्वासघाताची भावना एकाच वेळी उचलून आली. त्याने सुनीताला चांगलेच फैलावर घेतले तेव्हा तिनेही त्याला प्रत्युत्तर दिले. त्या दोघांतील वाद चांगलाच पेटला होता. अमन हा सोनूवर चिडून होता. त्याने सुनीताला धमकावले तसे सोनूलाही अद्दल घडवतोय अशी धमकी तिला दिली होती. आणि मग सुनीताने हीच गोष्ट सोनूला सांगितली आणि त्या दोघांनी अमनला मारण्याचा कट रचला. 25 एप्रिल रोजी सकाळी सुनीता ही आपल्या कामावर निघून गेली. अमन घरी हा एकटाच होता. हीच संधी साधत सोनू याने आपला सहकारी मित्र याला सोबत घेत अमनच्या घरी गेला. त्यावेळी अमन हा बेसावध होता आणि काही क्षणातच सोनू त्याच्या मित्राने अमनचे एकाने त्याचे पाय पकडले तर दुसऱ्याने त्याच्या गळा आवळण्यास सुरुवात केली. अमनने स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला. आता या मृतदेहाचे काय करावे त्या दोघांना समजेना. आणि त्याच्या मित्राने तो मृतदेह लपविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अमनचा मृतदेह उचलून एका लोखंडी पेटीत कोंबला. शरीर वाकवून जबरदस्तीने आत कोंबले. त्यानंतर त्याचा चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला व ते दोघे तेथून निघून गेले. त्यानंतर 4 दिवसांनी त्या परिसरात दुर्गंधी पसरू लागली. त्या झोपडीवर लोकांच्या नजरा पडल्या. याचीच माहिती कोणीतरी पोलिसांना दिली आणि काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी झोपडीचं दार उघडलं तेव्हा त्या झोपडीमध्ये एका कोपऱ्यात एक लोखंडी पेटी ठेवलेली दिसत होती. त्या पेटीकडे पाहताच पोलिसांना संशय आला आणि त्यांनी ती पेटी उघडली असता त्या पेटीमध्ये एका तरुणाचा मृतदेह होता. त्याच्या गळ्यावर निशाण होते. तसेच चेहऱ्यावर जळालेल्या खुणा दिसत होत्या. परिसरातील लोकांनी त्या मृतदेहाची ओळख पटवली. तो तेथेच राहणारा अमन होता. त्याच्यासोबत राहणारी सुनीता ही गेल्या काही दिवसापासून तेथे दिसत नव्हती असे नागरिकांनी पोलिसांना सांगितले. ही तिचे याच परिसरातील सोनूशी संबंध असून यातूनच काहीतरी विपरीत घडले असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला. पोलिसांनी लगेच सोनू व सुनीताला अटक करून त्यांची कसून चौकशी केली असता आमच्या अनैतिक संबंधात अडसर येत असल्याने पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे. धन्यवाद.